सर्वांचं स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं सकाळी सकाळी आलू आणि वांग्याची भाजी बनवली, देवांच्या टिफिनमध्ये भेंडी बनवली आणि देवा स्कूलमध्ये गेला. त्याच्यानंतर माझे राहिलेले कामं, देवाचे भांडे घासले, त्याच्यासोबत हा लोटा घासला आणि त्याच्यामध्ये मोरपीस ठेवत असते तर मोरपीस ठेवून दिले. देवसुद्धा पंचामृताने व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि जे तांदूळ ठेवत असते ना अन्नपूर्ण मातेच्या खाली, कवड्यांच्या खाली, तर ते तांदूळ पक्ष्यांना टाकून दिले. इथं देवारा क्लीन करायचा होता. आता श्रावण महिना येतोय ना, तर त्याच्या पहिले कोपरा न कोपरा क्लीन करून घ्यायचा होता. तर इथं मी पूर्ण मंदिर क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर जो नवीन कपडा आणलेला होता तो पायऱ्यांवरती टाकून दिलेला आहे देव्हाऱ्यामध्ये. तर इथे हे मोरपीस कशासाठी आणलेले, तर इथं मला स्वामींचं आसन म्हणजे सजवायचं होतं. तर इथं मी ह्या पद्धतीने स्वामींचं आसन सजवलेलं आहे आणि जो नवीन वस्त्र शिवलेलं आहे ना, ते सुद्धा स्वामींना परिधान करून दिलेले आहे. थोडीशी फुलांची सजावट केलेली आहे. खूप ताईंची कमेंट होती की तुमचं घर दाखवा बाहेरून, तर इथं ह्या पद्धतीनं घर आहे. तर इथं जुन्या कुंड्या कलर देऊन नवीन केलेल्या आहे आणि हो, मी इथं ख्रिसमसचं झाडसुद्धा लावलेलं आहे.